काही महिन्यांपूर्वी कणकवली असेल, मालवण असेल, सावंतवाडी असेल या संपूर्ण नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। मात्र त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक धोरणातले कामं जी आहेत ती कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र कणकवलीमध्ये जर आपण पाहिलं तर मागील 35 वर्षांपूर्वीचा जो रखडलेला प्रश्न होता तो प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे। कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे या ठिकाणी जे समोर स्टॉल लावले होते हे 35 वर्षापासून या ठिकाणी अगदी डोलेबाज अगदी उभे होते। मात्र सद्यस्थितीला जर अगदी पाहिलं तर या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने हे स्टॉल जे आहेत ते हटवण्यात आलेत आणि त्यामुळे मागील अनेक वर्षांपासूनचा हा रखडलेला प्रश्न जो आहे तो कणकवली नगरपंचायतीने मोकळा केलेला पाहायला मिळतो। कारण नरडवे नाक्यावरील मोठी गर्दी असते आणि या ठिकाणी जे रुग्ण आहेत, रुग्णवाहिका असतात, त्यांना येण्या जाण्यासाठी अडचणी होत होत्या। त्याचप्रमाणे कणकवली नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार येत होता। त्यामुळे कणकवलीतील जे कणकवलीमधील महत्वाची ठिकाणं होती, महत्वाचे नाके होते, त्या ठिकाणचे स्टॉल्स असतील, त्याचप्रमाणे जी तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं उभी केली होती, दुकानं थाटली होती, ती मात्र कणकवली नगरपंचायतीच्या वतीने हटविण्यात आली। त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर उमटत होता। मात्र हा जो रस्ता आहे, हा मार्ग जो आहे तो कणकवली नरडवे मार्ग सद्यस्थितीला मोकळा झाल्यामुळे कुठेतरी नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जाते। त्याचप्रमाणे कणकवली नगरपंचायतीचं देखील कौतुक केलं पाहायला मिळतंय। जर पाहिलं तर पुढील काही दिवसात अजूनही काही प्रगती करू असा विश्वास जो आहे तो देखील नगराध्यक्ष असेल, त्याप्रमाणे सीओ असतील यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रोडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।